हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? हम्म. हा, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. मी प्रेरणा. ना, आम, पापलेटची आमटी आणि पापलेट फ्राय तुम्ही पाहिलंच असेल. हे आता व्हेजिटेरियन लोकांना काय, म्हणून त्यांच्यासाठी व्हेजिटेरियन मासा म्हणजेच टोमॅटोचं सार आज मी करून दाखवणार आहे. आणि त्याच्याच बरोबर तळलेले बटाटे आज आपण करून दाखवणार. चला तर किचन मध्ये. बघा, बटाट्यांच्या कापासाठी मी कापून ठेवलेत. एकदम पातळ पण कापायचे आणि एकदम जाड पण कापायचे नाही, असे कापून ठेवले आहेत. त्याच्यासाठी लागणारं लाल तिखट, हळद आणि तळताना रवा आणि तांदळाचं पीठ यांनी आपण लावून त्याला तळून घ्यायचे. आता टोमॅटोच्या साराला काय, तर टोमॅटोच्या साराला टोमॅटो. आता टोमॅटोचं सार म्हटल्यानंतर टोमॅटो जास्त येणार, म्हणून जरा दोन टोमॅटो जास्त घेतलेले आहेत. टोमॅटो, त्याला लागणारं आलं, लसूण, मिरची आणि लाल तिखट, हळद हे सगळं वाटण करायचं. हे सगळं वाटण करायचं आणि नंतर हिंग, राई, जिरं, हिंग आणि कढीपत्ता ह्याची फोडणी टाकायची आणि त्याचे टोमॅटोचं सार करायचं. आणि या टोमॅटोच्या साराला थोडं खोबरं घालायचं बरं का, विसरली मी सांगायला. खोबरं पण घालायचं, थोडंच घ्यायचं, जास्त नाही. जास्त टोमॅटो घ्यायचा आणि थोडं खोबरं घ्यायचं. प्रथम बटाटे मॅरिनेट करून घेऊया. हे बघा, बटाटे धुवून भिजत ठेवले होते, ते आता काढूया. आणि त्याला लाल तिखट, हळद आणि मीठ. मीठ सांगायला मी विसरली होती ना, मीठ पण घ्यायचं. मीठ हे बघ, एवढंच घ्यायचं, जास्त नाही, कारण कमी आहेत ना, थोडं. आणि आता ह्याला मॅरिनेट करून ठेवून देते. नंतर आपण टोमॅटोचं सार करायला घेऊ. आता टोमॅटोचं सार करूया. त्याच्यासाठी टोमॅटो मिक्सरमध्ये घालूया. हे बघा, मिक्सरमध्ये बघितले, दोन टोमॅटो घेतले, तर अगदी छोटे टोमॅटो सगळे घातले. त्याच्यानंतर 3 लसणाच्या तुकड्या, 2-3 आलं आणि 2 मिरच्या. जसं तिखट हवं असेल तसं घ्या तुम्ही. आणखी कारण ह्या जास्त मिरच्या तिखट नाहीयेत म्हणून ते घेतल्या, कारण आपल्याला लाल तिखट पण घालायचं आहे ना, म्हणून. मग हे घालायचं, लाल तिखट आणि हळद. हे सगळं मी वाटून आणते. खोबरं परत विसरली मी, खोबरं पण घालायचं. खोबरं घालून हे मी वाटून आणते. एवढं जास्त नकोय खोबरं मला, कारण टोमॅटो जास्त घालायचे आहेत ना, म्हणून खोबरं थोडं घातलं. आता मी हे वाटून आणते. हे बघा, एकदम गंधासारखं बारीक वाटून आणलंय. हे बघा. आता आपण फोडणीला काय काय घालूया बघा. हे बघा, टोप तापलाय. तेल घालते. 1-2 चमचे तेल लागेल, जास्त नाही लागत. बघितलीत ना आमटी केवढी आहे, एकदम थोडी आहे. तेल गरम झालं, की राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि मग हे
वाटण टाकायचं. सोपं आहे ना. हे बघा, आपल्याला किती पातळ आहे तसं करायचं. याच्यातच आता मिक्सर मध्ये थोडंसं पाणी घालून धुवून काढते. आता जरा त्याला उकाळी येऊ दे. मीठ घालते. जरा गॅस मोठा करते. मीठ घालते. हे बघा, आलं ना. हे अशी आमटी करूनच बघा, खूप छान होते. लहान थोरांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी टोमॅटोचं साग, खूपच छान. आता आमटी होईपर्यंत आपण बटाटे तळून घेऊया. हे बघा, बटाटे लाल तिखट हे लावून ठेवलेलं आहे. आता त्याच्यासाठी तळण्यासाठी आपल्याला थोडा तांदळाचं पीठ आणि रवा. हे बघा, हा रवा, कारण थोडेच आहे ना म्हणून मी थोडंच घेतलंय. त्याच्या आधी ही कोथिंबीर आहे ना, ती आपली आमटीत टाकूया. हे बघा, आता जरा उकळू दे. त्याच्यात तेल घालते. बटाटे तळायचे. हे बघा, जरा चांगला दाबून लावायचा म्हणजे कुरकुरीत होतात. आणि गॅस मंद ठेवायचा. ते पापलेट कसे लावले होते मी तसंच लावायचं, कारण आपल्याला व्हेजिटेरियन लोकांना करायचंय ना, त्यांच्यासाठी. म्हणून हे असंच कुरकुरीत आणि असं दाबून लावलं की आणखीन कुरकुरीत होतात. करूनच बघा तुम्ही. सगळेच घालून घेते. आमटी उकळत आली आहे, थोडी उकळू दे. तरी मोठा बटाटा मिळाला नाही माझ्याकडे, होते ते लहान. नाही तर तुम्ही घेताना जरा मोठा बटाटा घ्या, म्हणजे चांगले हे होतात बटाट्याच्या फोडी. हा जरा लहान बटाटा होता. आता तळू दे. हे झालं की मग मी तुम्हाला जेवायला वाढते. या हा जेवायला. टोमॅटो सार होत आलंय. हे बघा, छान झालंय. हे गॅस बंद करते. आता हे फोडी बघते. फोडीत जरा तेल घालते, कारण तेल कमी वाटतंय जरा. गॅस मंदच ठेवायचा हा. एका बाजूनी झालेले आहेत, एका बाजूनी होऊ दे. हे बटाटे करण्यासाठी दोन तीन प्रकार आहेत.
काही लोक काय करतात, तांदळाचा रवा, तांदळाचं पीठ आणि रवा एकत्र करून त्याच्यातच लाल तिखट, मीठ, हळद घालून मिक्स करून त्याच्यातच बटाटे डीप करतात आणि तळतात. आणि मी मॅरिनेट करते. असंही करू शकता, तसंही करू शकता. दोन्ही तऱ्हेने बटाटे छान लागतात. हे बघा बटाटे, हे बघा होत झालेच आहेत बहुतेक. मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला जेवायला वाढते. एकदम सोपी रेसिपी आहे. ट्राय करून बघा. पाहिलंच असेल ना तुम्ही व्हिडिओ घरी. एक दिवस खरंच ट्राय करून बघा. अतिशय छान होते टोमॅटोची आमटी. कसा वाटला व्हिडिओ? आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स द्यायला विसरू नका. बाय.